नमस्कार. मी ऋत्विक गजेंद्र गडकर, डॉक्टर राचिम ढेरे यांचा नातू. तुळजाभवानी ग्रंथाच्या वेळी आबांनी एक देवीचं स्तवन रचलं होतं. त्या रचनेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आबांचेच शब्द आहेत, चाल माझी आहे. महिषासुराते मर्दिले भक्तराजे रणी रक्षिले. स्वातंत्र्यार्थ तू चेतविले. वीराशाहिरासी तू आदिमाय भवानी. प्रसन्न भावे मजसी झणी. माझी मोहरुद्यावी वाणी. अमृत स्पर्शे आपुल्या. अंबे निज जन कल्पलते. विश्वमोहिनी तू ललिते. अक्षर सुमनांची अंजुळी. भरोन आलो मी राऊळी. अर्पिली तुझिया चरणयुगुळी. जगदंबे मिया. अक्षरो अक्षरी माते तवते. सामर्थ्य खेळवी मज दुर्बलाते. राम वरदे बल दे गे सुबुद्धि दे. तव स्तवार्थ तुझी शारदे. सर्वतोपरी समर्थ करी. नमस्कार. अण्णांच्याच रचनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आजच्या पुस्तक प्रकाशनासाठी डॉक्टर तारा भवाळकर आणि हेमंत राजोपाध्ये इथे आलेले आहेत. त्या दोघांचं उत्तरार्धातल्या अभिवाचनासाठी आलेल्या सगळ्या कलाकारांचं आणि तुम्हाही रसिक श्रोत्यांचं डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या वतीने मनापासून स्वागत करते. खरं तर आज पुण्यामध्ये दिवसभरच कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि आजचाही कार्यक्रम सकाळी लवकर आहे, पण तरीही तुम्ही सगळे इथे आवर्जून आलात त्यासाठीचा आनंद सुरुवातीलाच व्यक्त करते. 21 जुलै हा अण्णांचा जन्मदिवस आणि आज गुरुपौर्णिमाही. त्यामुळे अण्णांच्या स्मृतीला आणि ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःचं आयुष्य उजळताना इतरांसाठी अभ्यासाच्या प्रकाशाच्या वाटा, नव्या वाटा खुल्या करणाऱ्या सगळ्याच ज्ञानवंतांना अभिवादन करते. आमच्या केंद्राला आता 8 वर्ष झाली. भौतिकदृष्ट्या जर विचार केला तर निधी, मनुष्यबळ, इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टीने विचार केला तर अजूनही केंद्राचा जीव छोटाच आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या मर्यादांमध्येही आम्ही आमच्या परीने अण्णांच्या अभ्यासाच्या वाटा, त्यांची दृष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या वर्षीच्या अखेरीला म्हणजे नोव्हेंबरमध्ये आणि यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये माणसाचा नद्यांच्या सोबतीने झालेला प्रवास उलगडणारे नद्यांचं सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय
महत्त्व स्पष्ट करणारे असे 2 कार्यक्रम आम्ही घेतले. संस्कृतीच्या प्राणधारा आणि सरिता संमेलन असे हे 2 कार्यक्रम होते. आणि त्याच्यामध्ये पुरातत्व, प्राच्यविद्या, पर्यावरण, मराठी आणि संस्कृत वाङ्मय, लोकसाहित्य अशा अनेक विषयातले तज्ज्ञ सहभागी झाले होते. आणि त्यांनी नदी आणि माणूस या दोघांमधल्याही नात्याचे वेगवेगळे पदर उलगडले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून केंद्रातर्फे आणखी एक विशेष उपक्रम सुरू झाला आहे, बहुरूपी रामकथा. हा उपक्रम अजून जवळपास वर्षभर चालणार आहे. आपल्याला वाल्मिकींच्या रामायणाची ओळख सगळ्यांनाच असते, पण त्याखेरीजसुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणच्या संस्कृतीचा गंध असलेली कितीतरी प्रादेशिक रामायणं प्रचलित आहेत. म्हणजेच रामायण ही फक्त एक कलाकृती नाही, एक साहित्यकृती नाही, तर ती एक मोठी परंपरा आहे. म्हणूनच एकीकडे रामकथेच्या संस्कृतनिष्ठ परंपरेचा आणि दुसरीकडे भारतात आणि बृहत्तर भारतातही रुजलेल्या, पसरलेल्या प्रदेशविशिष्ट रामकथेचा मागोवा घेणारी ही व्याख्यानमाला आहे. दर 1 महिन्याआड 3 व्याख्यानांचं एक सत्र अशा पद्धतीने ते आम्ही पुढे नेतो आहे. आत्तापर्यंत 5 सत्र झाली आहेत आणि पुढच्याच महिन्यात 8 तारखेपासून 6वं सत्र आम्ही योजलं आहे. केंद्राचे हे जे सगळेच उपक्रम आहेत ते यूट्यूब चॅनेलवर केंद्राच्या अपलोड केलेले आहेत. त्यामुळे ज्यांना येता येत नाही त्यांची सोय होते. आणि मुख्य म्हणजे अनेक जिज्ञासू रसिकांना केंद्राशी जोडून ठेवण्यासाठी या नव्या माध्यमांचा आम्हाला उपयोग चांगला होतो आहे. त्यामुळे आमचं हे चॅनेल तुम्ही जरूर बघावं, सबस्क्राईब करावं अशी विनंती आहे. आणखी एक उपक्रम केंद्राचा मला सांगायचा आहे मुद्दाम, की गेल्या 2 वर्षापासून ग्रामदैवतांविषयीचा एक प्रकल्प केंद्राने सुरू केला आहे. कोकणातला रत्नागिरी हा एक जिल्हा आणि देशावरचा अहमदनगर हा दुसरा जिल्हा, असे 2 प्रातिनिधिक जिल्हे त्याच्यासाठी निवडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की गेल्या 3-4 दशकांपासून शहरीकरणाचा वेग फार झपाट्याने वाढतो आहे. भयावह म्हणावा इतका हा वेग आहे. पण तरीसुद्धा अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या उपासना परंपरा अजूनही टिकून आहेत. या दैवतांच्या ज्या यात्रा जत्रा असतात किंवा उत्सव असतात त्यांच्या निमित्ताने जे सामाजिक अभिसरण होताना दिसतं किंवा काही ठिकाणच्या प्रथांमधून जे पर्यावरण रक्षण होताना दिसतं, त्या दोन्हीचा शोध घेण्याचा आणि अनेक शतकांपासून ज्या चालीरीती, ज्या प्रथा टिकून आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे. जवळपास क्षेत्रीय काम आता पूर्ण झालं आहे. हाती आलेल्या डेटाचं विश्लेषण करणं आणि दुसरीकडे क्षेत्रीय माहितीच्या आधारे जे निष्कर्ष समोर येत आहेत त्याच्यातून पुस्तकाची योजना करणं, असं दुहेरी काम सध्या चालू आहे. शेवटी आज एक महत्त्वाची आणि खूप आनंदाची उद्घोषणा करायची आहे. आमचं हे केंद्र सुरू झालं तेच मुळी अण्णांच्या दुर्मिळ ग्रंथसंग्रहाची व्यवस्था लावून तो अभ्यासकांसाठी खुला करण्याच्या उद्देशाने. हे काम सोपं नव्हतंच. म्हणजे गेली 7-8 वर्ष आम्ही सगळे म्हणजे ग्लॅमर आणि पैसा नसलेल्या या कामामध्ये मनापासून रस घेणारे आणि खूप निरपेक्षपणे आम्हाला मदत करणारी जी 8-10 जण आहेत, जी आमची टीम आहे, ती सगळी अक्षरशः ही 7-8 वर्ष झटत होती. आणि आता हे काम एका टप्प्यावर आलं आहे. पूर्ण झालं आहे असं अजून नाही म्हणता येणार, पण अशा टप्प्यावर आलं आहे की आम्ही हे ग्रंथालय आता उद्यापासून सुरू करतो आहोत. आत्ता सध्या या संग्रहामध्ये साधारण 8-1 हजार पुस्तकं आम्ही उपलब्ध करून दिली आहेत. काही जुनी म्हणजे जी बाहेर उपलब्ध नाहीत अशा पुस्तकांचं डिजिटायझेशन करण्याचं काम चालू आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा जवळजवळ 10-12 हजार पुस्तकांचा समावेश या ग्रंथालयामध्ये होईल. आणि त्याखेरीजही अण्णांच्या संग्रहामध्ये काही हस्तलिखित आहेत, पोथ्या आहेत, जुनी दुर्मिळ नियतकालिकही आहेत. त्याला अजून आम्ही हात नाही लावू शकलेलो, पण टप्प्याटप्प्याने हे सगळं ग्रंथधनही आमच्या केंद्राच्या ग्रंथालयामध्ये समाविष्ट होईल. अर्थातच हे ग्रंथालय हे संदर्भ ग्रंथसंग्रहालय आहे आणि त्यामुळे देवाणघेवाण असं त्याचं स्वरूप नसणार आहे. केंद्राच्या या ग्रंथालयाचं जरी उद्यापासून सुरुवात होणार असली तरी आम्ही
केंद्राची जी वेबसाईट आहे ढेरेसेंटर.com त्याच्यावर या संबंधीचे नियम, तांत्रिक बाबी हे सगळं टाकलेलं आहेच. आणि सहकारनगरमध्ये रामालय अपार्टमेंटमध्ये जी जागा आहे केंद्राची तिथेच हे ग्रंथालय सोमवार ते शुक्रवार दुपारी 1:30 ते 4:30 अशा वेळामध्ये सुरू राहील. आणि आत्ता जी पुस्तकं उपलब्ध आम्ही करून दिलेली आहेत तो सगळा कॅटलॉग हा ग्रंथालयाच्या केंद्राच्या वेबसाईटवर आहेच. जर तुम्ही सब्जेक्ट कॅटेगरी निवडली तर तुम्हाला हव्या त्या विषयातली सगळी पुस्तकं बघता येतील आणि मग आपल्याला हवं ते पुस्तक आहे का नाही याची खात्री करूनच ग्रंथालयामध्ये येता येईल, हेलपाटे वाचतील. पण ही आज 21 जुलैच्या निमित्ताने आम्ही ग्रंथसंग्रहालय सुरू करतो आहोत हे आज तुमच्यासमोर सांगतो आहोत. केंद्राच्या या सगळ्याच उपक्रमांना आमच्या अनेक सुहृदांनी खूप आस्थेने पाठबळ पुरवलेलं आहे. आणि 21 जुलैच्या निमित्ताने गेली 7-8 वर्ष तर अनेक जण स्वतःहून केंद्राला मदत करत आलेले आहेत. या सगळ्यांविषयीचीच कृतज्ञता आज व्यक्त करते. अर्थात ही कृतज्ञता या सगळ्या सुहृदांनी केंद्राला दिलेल्या आर्थिक निधीसाठी तर आहेच, पण मुख्य म्हणजे समाजातल्या ज्या अनेक गरजा असतात त्यात समाजाचं वैचारिक आणि सांस्कृतिक भरणपोषण करणं ही एक गरज असते. आणि ती ओळखून आमच्या या त्या दृष्टीने चाललेल्या कामाच्या मागे हे सगळे लोक उभे आहेत, त्यासाठीही ही कृतज्ञता आहे. तेव्हा या सगळ्यांसाठी केंद्राच्या वतीने आणि ढेरे कुटुंबियांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते आणि थांबते. आता यानंतर आजच्या दोन्ही पाहुण्यांचे सत्कार केंद्राच्या वतीने ताई करेल आणि त्यानंतर आपण प्रकाशनाकडे वळणार आहोत. खरं तर आजच्या दोन्ही पाहुण्यांची मुद्दाम ओळख करून द्यायची गरज नाही. डॉक्टर तारा भवाळकरांना आपण लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखतोच. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाट्यपरंपरा अशा अनेक विषयांचा त्यांचा मोठा व्यासंग आहे. आणि लोकसंस्कृतीतल्या स्त्री प्रतिमांचा, विशेषतः स्त्री मनाचा वेध घेणारं त्यांचं लेखन आपण वाचलेलंही आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कारही मिळालेला आहे. हेमंत राजोपाध्ये हे इंडॉलॉजी, संस्कृत, प्राचीन भारतीय इतिहास आणि साऊथ एशियन रिलिजियस स्टडीज या विषयांचे अभ्यासक आहेत. आणि सध्या ते ओला कंपनीच्या कृत्रिम या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी मराठी आणि संस्कृत या दोन्ही आघाड्यांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. ताईला म्हणते आज आम्ही सूत्रसंचालनाची औपचारिकता ठेवलेली नाही आहे. ताईच यानंतर बोलेल थोडं कार्यक्रमाविषयी आणि मग प्रकाशनाकडे वळूया. नमस्कार. औपचारिक कुठल्याही प्रकारचं प्रास्ताविकही आज करण्याची गरज नाही आहे, कारण व्यासपीठावर हे जे दोन मान्यवर बसलेले आहेत ते आमच्या घरचे आहेत असं मी म्हणते आणि ज्ञानघरातलेही आहेत असंही म्हणते. त्यामुळे अण्णांच्या लेखनावर ज्यांनी उदंड प्रेम केलं ते हे लोक आहेत. दरवर्षी 21 जुलैला अण्णांचा वाढदिवस हा अण्णा जोपर्यंत माणसांमध्ये होते आणि काम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती तोपर्यंत अखंड आमच्याकडे माणसं दिवसरात्र केव्हाही अण्णांकडे यावं. म्हणजे आम्ही तर लहान असताना मुलं असं आठवतं की रात्री उशिरापर्यंत माणसं असायची आणि छोट्याशा घरात आम्हीच एका बाजूला झोपलेलो असायचे आणि त्यांच्या चर्चा चालू असायच्या. किंवा सकाळी पहाटे माझी आई 5 वाजता दूध आणण्यासाठी म्हणून म्हणजे पहाटे उठून दिवा लावला घरातला की समोरच्या वाड्याच्या पायऱ्यांवर बसलेले रात्रीच्या गाडीने प्रवास करून आलेली माणसं घरात यायची. तिथपासून माणसं आमच्याकडे सुरू असायचा तो राबता. पण पुढे जेव्हा अण्णांची शक्ती पुष्कळ कमी होत गेली, आजारपणांना तोंड देत त्यांनी पुष्कळ मोठं काम केलं आणि नंतर शक्य नाही झालं हे, त्यावेळेला ते त्यांच्या कामात बुडून होते. आणि मग 21 जुलै हा दिवस असा असायचा की त्यावेळेला अण्णा नक्की भेटणार आणि गप्पा मारणार. त्यामुळे दिवसभर परगावहून सुद्धा येणारी माणसं असायची आणि आमच्याकडे एक उत्सव असायचा. तीच
उत्सवाची परंपरा आम्ही पुढे चालू ठेवली आणि त्या निमित्ताने अण्णांच्या आठवणीसाठी माणसं येणं ती सभागृहात येतात आता, एवढाच फरक आहे. म्हणून मी म्हटलं की हे स्वागत खूप घरचं आहे. घरच्या घरी मला आठवतं आहे की गौप्रप्रधान, दनागरे, गणेश देवी, बाबासाहेब पुरंदरे, ॲन फेल्डहाऊस, चंद्रकांत बांदिवडेकर, ताराबाई भवाळकर, कितीतरी माणसं घरी आवर्जून यायची त्या दिवशी आणि त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करायचं. नवी आवृत्ती तरी पुस्तकाची आणायची, नाही तर अण्णांचा नवा ग्रंथ तरी प्रकाशित करायचा. हे पद्मगंधाचे अरुण जाखडे हे वर्षानुवर्ष हे करत आलेले होते. त्यामुळे झाला तो सोहळा अनुपम्य अशी आमची भावना त्यावेळेला असायची. आजही त्याच प्रकारे हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतो आहे. डॉक्टर तारा भवाळकरांची औपचारिक ओळख ही महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीच्या स्त्रीवादी अभ्यासक आणि लोकसंस्कृतीविषयक अभ्यासपूर्ण अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका म्हणून आपल्याला आहे. पण त्याही खेरीज अण्णांच्या साहित्याचा विचारपूर्वक, ध्यासपूर्वक धांडोळा घेणाऱ्या आणि त्यांच्यासह महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक विश्वामध्ये दीर्घकाळ विचारविहार करणाऱ्या म्हणून या व्यासपीठाशी त्या अधिक जिव्हाळ्याने, अधिक दृढपणाने संबंधित आहेत. दक्षिणेच्या मध्ययुगीन काव्यनाटकांमधून आणि मराठी संतांच्या रचनांमधून कैकाडी स्त्रीच्या रूपामध्ये जी महामाया प्रगट झाली, त्या निमित्ताने धर्म, समाज आणि कला यांचे परस्पर संबंध धुंडाळत निघालेले अण्णा आणि ताराबाई, त्यातून आजचं महामाया हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज इथे होणार आहे. हेमंत राजोपाध्ये त्या पुस्तकावर बोलणारच आहेत, त्यामुळे मी अधिक तपशील बोलत नाही. धर्मेतिहास आणि संस्कृती संशोधन या क्षेत्रातलं एक नवं आश्वासक नाव म्हणून हेमंत राजोपाध्यांच्याकडे आपण पाहतो. या क्षेत्रातले नवे जुने संशोधक, विचारवंत हे तर त्यांनी अभ्यासलेले आहेतच, पण संस्कृतीच्या अभ्यासाचा स्वतःचा एक स्वतंत्र असा दृष्टिकोन त्यांनी सिद्ध केलेला आहे. अण्णांच्या विषयीचा त्यांचा जो प्रेमादर आहे तो केवळ भावगौरवाचा भाग नाही आहे, तर संस्कृती संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अण्णांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्याचं महत्त्व जाणवण्यातून आलेलं आहे. हे दोघंही अण्णांचे अध्ययन क्षेत्रातले लहान मोठे सोयरे असं म्हणूया आज इथे या व्यासपीठावर आहे. पद्मगंधा प्रकाशनाचा सगळा परिवार आज इथे उपस्थित आहे. अरुण जाखड्यांच्या पत्नी आहेत, मुलगा, सून, नातू सगळे आहेत. त्यांच्या संस्थेच्या कामाचा भार उचलणारे पुरुषोत्तमसारखे आणि संपादकीय कामाचा नव्याने भार उचलणारे संतोष शेणईसारखे आहेत. ही सगळी मंडळी आहेत, नाही आहेत ते फक्त अरुण जाखडे नाही आहेत. लेखक प्रकाशक संबंधांच्या पलीकडे जाऊन फार मनापासून ज्यांनी अण्णांच्यावर लोभ केला ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या मुलांनी, अभिषेकनी अण्णा आणि जाखडे यांच्या स्नेहसंबंधाविषयी एक छोटंसं पुस्तक हे प्रकाशित केलं आहे. जाखड्यांनी 5-6 लेख अण्णांच्यावरती लिहिलेले होते, ते सगळे अभिषेकनी एकत्र केले. त्याचं एक छोटंसं पुस्तक त्यांनी आज प्रकाशित केलं आहे, तेही आज बाहेर त्यांच्या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. याखेरीज गेल्या वर्षभरामध्ये श्री विठ्ठल, महालक्ष्मी, तुळजाभवानी, लज्जागौरी, दत्त संप्रदायाचा इतिहास, नाथ संप्रदायाचा इतिहास, खंडोबा आणि ललितबंध अशी 8 अण्णांची पुस्तकं त्यांनी पुन्हा त्याची नव्याने पुनर्मुद्रित करून वाचकांसमोर आणलेली आहेत. तेव्हा जाखड्यांचं हे काम त्यांनी चालू ठेवलं आहे की अण्णांची पुस्तकं कायम वाचकांना उपलब्ध असली पाहिजेत. आमच्या आनंदाचा भाग असा की ही संशोधनपर ग्रंथांच्या एवढ्या आवृत्त्या निघाव्यात आणि त्या सतत वाचकांना उपलब्ध करून देण्याची गरज प्रकाशकांना वाटावी, हा खूपच मोठ्या आनंदाचा आमचा भाग आहे. आणि दुसरा आहे श्रोत्यांच्या विषयीचाही आपल्या मनातला कौतुक आणि आदर वाढवणारा आहे की या प्रकारच्या ग्रंथांकडे सातत्याने माणसं वळत आहेत, अभ्यासक वळत आहेत आणि त्यांना त्याची गरज वाटते आहे. आणखी एका पुस्तकाचं पहिलं पुनर्मुद्रण आज पद्मगंधाच्या वतीने प्रकाशित होणार आहे. ते पुस्तकही इथे ताराबाईंचंच पुस्तक आहे आणि आज आपण त्याचंही प्रकाशन करणार आहोत.
अण्णांची सगळी पुस्तकं उपलब्ध व्हावीत या कटाक्षातून हेही पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे. संस्कृतीची शोधयात्रा या नावाने ताराबाईंनी अण्णांच्या संशोधनाच्या संपूर्ण वाटचालीचा, त्यांच्यामधल्या कवीचा आणि अभ्यासक संशोधकाचा साक्षेपी शोध घेत अण्णांनी जे काम करून ठेवलं आहे त्याची वैशिष्ट्य, त्याचं वेगळेपण आणि त्याचं महत्त्व सांगणारं पुस्तक ताराबाईंनी लिहिलं आहे. त्याचं पुनर्मुद्रण आज इथे महामायाच्या नव्या आवृत्तीबरोबरच आपण करतो आहोत. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर व्यासपीठावरच्या दोन्ही वक्त्यांची मनोगत आपण ऐकणार आहोत. म्हणजे प्रथम हेमंत राजोपाध्ये बोलतील, नंतर ताराबाई बोलतील. पण त्याआधी मी पुस्तक प्रकाशनाची या दोघांना विनंती करते आणि प्रकाशनासाठी पद्मगंधाचे अभिषेक जाखडे यालाही व्यासपीठावर निमंत्रित करते. सर्वांना सादर नमस्कार. खरं तर सुरुवातीला मी राशीन ढेरे संशोधन केंद्राचं, अरुणाताईंचं, वर्षाताईंचं मनापासून आभार मानतो. आभार हा शब्द खरं खूप छोटा आहे. मला नेमकी भावना कृतज्ञतेची आहे की काय आहे हे मलाच कळत नाही आहे. कारण मी स्वतःला अण्णांच्या भाषेत सांगायचं तर मी अण्णांचा एकलव्य शिष्य आहे. मी त्यांना कधी आयुष्यात भेटलो नाही आहे, पण त्यांचं लिखाण मी साधारणतः BAला असल्यापासून वाचत आलो आहे. आणि दुसरा योगायोग, ताराबाईंना मी अण्णांसारखंच गुरु मानतो. याचं कारण हे महामाया पुस्तक हा पण तिसरा योगायोग खरं तर. कारण मी अण्णा आणि ताराबाईंचं दोघांचं किंवा अण्णांचं किंवा ताराबाईंचं असं स्वतंत्र जरी पाहिलं तरी त्यांचं वाचलेलं पहिलं पुस्तक हे महामाया आहे. त्यामुळे मला या दोघांची, त्यांच्या लिखाणाची ओळख ह्या पुस्तकातनं झाली. हा एक खूप महत्त्वाचा योगायोग आहे. त्यामुळे याच्या पुनर्मुद्रणासाठी मला इथे येता येणं हा मी त्यांचा आशीर्वाद समजतो. आणि पुन्हा त्यांचं दोघींचा आभार मानतो, संशोधन केंद्राचा आभार मानतो. मला या पुस्तकाविषयी एक पर्सनल मेमरी आहे, ती आधी सांगतो. वालं मंजुल जे भांडारकरच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते. मी संस्कृतमध्ये BA MA केलेला माणूस आहे आणि अशा वयात होतो की मी संस्कृत का शिकतो आहे हे मला माहिती नव्हतं. युजली ते बऱ्याच जणांना आपण एखादी गोष्ट का करतो आहे हे MA PhD होईपर्यंत कळत नसतं. त्याच फेजमध्ये मी तेव्हा होतो. माझ्या सुदैवाने मला खूप चांगले गुरुजन इथे भौलकर सर आहेत, सरांचा विद्यार्थी आहे मी, थेट विद्यार्थी आहे. आणि इथे माझे अप्रत्यक्ष गुरु आहेत. ते यांच्यामुळे मला खरं तर मी संस्कृत का शिकतो आहे किंवा मला का संस्कृत शिकायचं आहे हे मला कळलं ते या पुस्तकामुळे पहिल्यांदा आणि या दोघांमुळे, अण्णा आणि ताराबाईंमुळे. मी पुन्हा एकदा आभार मानतो. मला खूप ओव्हरवेल्म झालो आहे मी या सगळ्या जाणीवांनी. मी हे पुस्तक घेऊन बारामतीला चाललेलो होतो. माझ्या वडिलांचं गाव बारामती आहे आणि तिथे जाताना ट्रेनमध्ये माझ्यासोबत एक मुलगा होता. हे खूप फिल्मी योगायोग वाटेल पण तो खरंच कैकाडी समाजातून आलेला मुलगा होता. आणि मी हे महामायेवरचं पुस्तक वाचताना त्याला मी सांगितलं, हे बघ हे तुझ्या समाजाविषयीचं आहे. तर त्याला त्यातली काही पदं माहिती होती ऐकून.
पण अर्थात तो पूर्णतः नागर समाजात बारामती शहरात वाढला होता आणि त्याचा त्या जुन्या परंपरांची किंवा त्या लोकविश्वाशी संबंध तितका नव्हता. त्यामुळे मी हे पुस्तक वाचलं ते मी स्वतः अर्बन नागर समाजात वाढलेला, मूळ परंपरांची किंवा ग्रामीण या सगळ्या गावगाड्याच्या रचनांशी संबंध नसलेला असा मी मुलगा. त्यामुळे मला हे वाचणं हे माझ्यासाठी एक सांस्कृतिक धक्का होता आणि अकादमिक एनलायटनमेंट किंवा असा तो मोमेंट होता माझ्यासाठी. तर पुस्तकाविषयी बोलताना खरं मी मला पुस्तकाविषयी काय वाटतं हे सांगतो. त्यातून हे पुस्तक काय आहे आणि हे पुस्तक कदाचित का महत्त्वाचं आहे हे मला सांगता येऊ शकेल. खरं तर हे पुस्तक काय आहे तर हे एक मला असं वाटतं की हे समाजशास्त्रीय किंवा ज्याला फिलॉलॉजी म्हणतात, काव्य किंवा साधनांच्या अभ्यासाने समाजाचा इतिहास करणारं जे शास्त्र आहे त्या ज्ञानशाखेमधलं एक पूर्ण पॅकेज आहे. कारण म्हटलं तर हे साधनांचा वापर करणारं पुस्तक आहे, मूळ साधनांचा, ओरिजिनल सोर्सेस ज्याला म्हणतो आपण, आणि त्याला अँथ्रोपॉलॉजीची जोड आहे. हल्ली इंटरडिसिप्लिनॅरिटी वगैरे हे शब्द खूप जोरात मी BA करत असताना वाढत होते. हे साधारणतः 32 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. या दोघांनी तेव्हा अँथ्रोपॉलॉजिकल अंगाने, आंतरविद्याशाखीय वगैरे अंगाने काटेकोर चिकित्सा करून केलेलं हे पुस्तक. आणि दोन्ही लेखकांचं वैशिष्ट्य असं की अभ्यासाचा विषय असलेल्या तत्वाची चिकित्सा करणं ही त्या परंपरांविषयी टीका नसून त्या विशिष्ट विषयाची व्याप्ती जी आहे ती वाढवणारं असं संशोधन असतं याची जाणीव असलेले हे दोघं अभ्यासक आहेत. त्यामुळे मला या पुस्तकाचं एक सर्वात जास्त महत्त्वाचं लक्षण हे वाटलं की हे पूर्ण पॅकेज आहे. याच्यामध्ये लोककला आहेत, याच्यामध्ये संस्कृतनिष्ठ ग्रंथांची आणि संस्कृत ग्रंथांची परंपरा दिसते. अभिजान परंपरांचं प्रमाणीकरण झालेल्या तंजावरमधल्या नाट्य परंपरांचं याच्यामध्ये साधन म्हणून उपयोग झालेला आहे. त्यामुळे 2 शब्द मला नेहमीचे आवडते आहेत इथे. एक म्हणजे संस्कृत परंपरा आणि नागर किंवा प्राकृत परंपरा. संस्कृत परंपरा म्हणजे आता आपण तो भाषाविशिष्ट शब्द वापरतो, पण संस्कृत म्हणजे ज्याला संस्कारित केलेलं आहे, पण त्याचं मूळ जे असतं ते ऑर्गॅनिक असतं. ग्राम्य पद्धतीची जी भाषा असेल, ग्राम्य पद्धतीची जीवनशैली असेल आणि तसे समाज असतील, त्यांच्या संरचना असतील, त्यांचे समाज व्यवहार असतील आणि व्यक्तिगत आयुष्यातले व्यवहार असतील, या सगळ्या व्यवहारांचं प्रमाणीकरण होणं, त्याला एक स्टँडर्डाइज रूप मिळणं, अशी ती प्रक्रिया असते. तिला संस्कृतीकरण असं म्हणतो. आणि संस्कृत ही जशी भाषा आहे तसं संस्कृत हा आचार असतो, आपण संस्कार म्हणतो आपण. तर ते संस्कार म्हणजे काय तर त्याला एक कृत्रिमता आणली जाते आणि ती कृत्रिमता ही प्रमाणीकृत मानली जाते. तर या कृत्रिम अशा या सांस्कृतिक व्यूहाला ऑर्गॅनिक अशा ज्या जगाशी जोडण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. माझ्या माहितीमध्ये मराठीमध्ये असं काम झालेलं हे पहिलं पुस्तक आहे. बऱ्याचदा काय होतं की संस्कृत जाणीवा ज्या असतात, म्हणजे आपण सगळे आता खरं आपण संस्कृत पण नाही आहोत, आपण पोस्ट मॉडर्न वगैरे जगात वावरणारी आणि संस्कृतीविषयी एक नॉस्टॅल्जियातनं आलेला एक गौरवान्वित असा भाव असलेली माणसं होत किंवा त्या संस्कृत विश्वाविषयी तसा भाव असलेली माणसं होत. पण या ज्या संस्कृत म्हणजे परंपरा हा शब्द पुन्हा असाच आहे की काहीतरी एक आधीचा माइलस्टोन असतो, त्या घटनेची किंवा त्या विशिष्ट काळाची स्मृती घेऊन पुढे जो समाज, पुढच्या पिढीतला समाज जो असतो तो स्वतःच्या जीवनशैलीला त्या परंपरांची आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये आपल्या ओळखी अध्यारोपित करतो किंवा मग आधीच्या सगळ्या ज्या कल्पना असतील त्यांना आधुनिकतेमध्ये आपण ॲप्रोप्रिएट करायचा प्रयत्न करतो. याला परंपरा म्हणतात. आपल्याकडे पुराण शब्द आहे, म्हणजे पुराणवम, आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना नवीन पद्धतीने सांगणे. आता हे कथनात्मक साहित्यामध्ये ते सांगण्याची पद्धत असते, पण आपल्या अगदी सामान्य काय म्हणूयात कनिष्ठतम वर्गातला सुद्धा माणूस असेल ज्याला घरदार नाही आहे, तो पण एका पद्धतीने आपल्या कधीच्या तरी मेमरीज असतात त्या वर्तमान काळामध्ये प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे परंपरा ही फक्त अभिजनांची असते असं नाही, ती परंपरा ही खरं अपरिहार्य असते. मी परंपरेचं पालन करतोय किंवा करत नाही असं म्हणणारा प्रत्येक माणूस परंपरेचा शरण जात नाही, पण त्याला परंपरा काही सोडत नाही कधी अजिबात. त्यामुळे काहीतरी बॅगेज घेऊन आपण पुढे येतो आणि ते बॅगेज पुढे देत असतो आणि या सगळ्या मेमरीज लक्षात ठेवणं, त्यांना आपल्या समकालामध्ये कुठेतरी घुसडवणं आणि त्या ॲप्रोप्रिएट करून स्वतःची एक विशिष्ट आयडेंटिटी बनवणं, व्यक्तिगत पातळीला आणि समष्टीच्या समाजाच्या पातळीला, ह्याला आपण त्या काळात परंपरा असं म्हणतो. आता बऱ्याचदा असं होतं की या संस्कृती जी असते किंवा संस्कृत भाषेचं उदाहरण घेऊ, मी यासाठी म्हणतो आहे की ती संस्कृत ही जी भाषा आहे ते एक आदर्श उदाहरण आहे
पाणिनीय व्याकरणामुळे जी भाषा व्याकरण निबद्ध झाली, काटेकोर झाली, तिला संस्कृत भाषा म्हणतात. तो एक भाषाव्यूह आहे रादर. आणि त्या भाषेमध्ये पुढे असं झालं की अपाणिनीय जी रूपं आहेत, जी पाणिनीने सिद्ध केलेली किंवा पाणिनीला प्रमाणित वाटलेली जी रूपं नाहीत, ती रूपं वापरल्यावर तिचं संस्कृतत्व खंडित होतं. खरं तर प्रमाण व्यवहारांचं सगळ्यात असं असतं, म्हणजे णला न म्हणणं असेल किंवा विशिष्ट पद्धतीचा आचार करणं असेल, विशिष्ट रंग घालणं असेल, त्या व्यूहांच्या पलीकडे गेलं की त्याला आपण अनागर किंवा असभ्य असं म्हणतो. आता खरं तर संस्कृत परंपरा आणि या अनागर परंपरा ह्यांच्यातला आंतरसंबंध खरंच पाहिला तर तो नागर परंपरांची ही जननी ही या रॉ ऑर्गॅनिक परंपरा असतात. आता या ऑर्गॅनिक परंपरांना आपण काय करतो युजली, मी थोडंसं प्रस्तावना अशी यासाठी वाढवतो आहे की या पुस्तकाचं मूळ या सगळ्या प्रक्रियांमध्ये दडलेलं आहे, या आशयाचं मूळ. कारण कैकाडी नावाच्या एका समाजातल्या स्त्री वर्गाविषयीचं हे पुस्तक आहे. तिला जे गूढत्व दिलं गेलं आहे त्या गूढत्वाशी केंद्रित असलेलं आणि त्या गूढत्वाची जी पुटं आहेत ती पुटं बाजूला करून त्यातलं जे नेकेड ट्रूथ आहे, जे विदारक सत्य आहे, ते आणणारं हे पुस्तक आहे. म्हणजे एकीकडे अत्यंत उदात्त अशी सगळी ती परंपरा, त्या कैकाडीला महामाया म्हटलं आहे, तिचा मुलगा स्कंद मुरुग असा तो, म्हणजे ती त्या देवसेनानी असलेल्या विश्वक्सेनाची कार्तिकेयाची आई आहे. पण तिला तिची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जी तिची जी संभावना आहे ती उघड्या मांडीचं कसब जाणणारी स्त्री अशी पुस्तकामध्ये तसा संदर्भ आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा महामाया म्हणजे काय हे पाहूयात. महामाया ही जसं म्हटलं तसं हे संबोधन दिलं आहे, हे विशेषण वापरलं आहे त्या कैकाडी जातीतल्या एका स्त्रीला, जिला एक गूढत्वाचं वलय त्या लोकपरंपरेमध्ये दिलं गेलं आहे. गूढत्वाचं वलय एकीकडे दिलं गेलं आहे आणि त्याचवेळी ही जात जी आहे ती अपराधी जमात म्हणून तिला आपण आपल्या भद्र सभ्य समाजामध्ये साधारणतः मानलं जातं. आता त्यातल्या 2-3 गोष्टी मला मुद्दाम इथे सांगायच्यात की बऱ्याच जणांनी लघुरुद्र ऐकलं असेल. त्यात रुद्रामध्ये रुद्राचं एक नाव आहे स्तेनानाम पतये नमो नमो. हा रुद्र जो आहे तो चोरांचा अधिपती आहे. खरं तर जगातल्या सगळ्याच गोष्टींना आपल्या जगडव्या कोशामध्ये घेणं हे आपल्या भारतीय परंपरांचं वैशिष्ट्य आहे, चांगल्या भल्या वाईट. आणि मग सगळ्यांना आपण एक काय म्हणूयात अतिशय सॅनिटाइज्ड अशी प्रतिमा देतो. त्याचीच ही प्रक्रिया आहे. या एरवी हेटाळणी केलेल्या वर्गाला आपण महामाया म्हणून झालं की मग आपण मोकळे होतो त्या जबाबदारीतनं. तसं 2 पद्धतीने आपण एखाद्या गोष्टी या अशा गोष्टींकडे पाहतो. त्यामुळे या पुस्तकाची रचना पण मला वाटतं ताराबाईंनी आणि अण्णांनी तशीच केली आहे. एक म्हणजे सुरुवातीला मला वाटतं की 2 व्यक्तित्व याच्यामध्ये कशी दिसतात ते आपण पाहूयात. सुरुवातीला अण्णा म्हणजे डॉक्टर राचिन ढेरे हे कविवृत्तीचे, भाषेविषयी परंपरांविषयी लहानपणापासून प्रचंड आस्था असलेले आणि त्याचवेळी अत्यंत चिकित्सक काटेकोर अशी दृष्टी असलेले असे अभ्यासक आहेत. त्यांच्या लिखाणामध्ये काव्यमयता असते, त्यांच्यावर हा आरोपही होतो आणि त्यांचा गौरवही यासाठीच होतो. मला वाटतं की हे संबंध काव्याला खरं तर एक संशोधनपर महाकाव्य म्हटलं पाहिजे, काव्य म्हटलं पाहिजे. काव्य यासाठी की यात प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जे भयंकर विदारक सत्य आहे आणि जे अत्यंतिक उत्कट असं तत्त्वज्ञानात्मक अशी जी रचना आहे, या दोन्ही गोष्टी काव्यमय भाषेमध्ये आणि लोकांना समजेल त्याला काव्य प्रयोजनानुसार साहित्यानुसार शर्करा व गुंठित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिसतो. तर काव्य म्हणजे संस्कृत परंपरेमध्ये कविता ज्याला म्हणतो ते नाही, तर काव्य म्हणजे गद्य पद्यात्मकम काव्यम. गद्य आणि पद्य या दोन्हींना संस्कृतमध्ये काव्यच म्हणतात. आणि गद्यम कवीनाम निकषम वदंती असंही संस्कृतात म्हटलं आहे. त्यामुळे गद्य हे कवीचा खरा कस त्या गद्यामध्ये लागतो. त्यामुळे आपण हे गद्य वाचलं, हे पुस्तक वाचलं तर ही दोन्ही लेखक मंडळी हे कवी म्हणजे विद्वान आहेत. आणि ते विद्वान का आहेत तर त्यांच्या या गद्यावरची हुकूमत जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. याच्यामध्ये दुसरं काय काय आहे, खरं हे सुरू होतंच मला 2 अतिशय उत्तम मंगलाचरण म्हणून अशा 2 काव्यांनी. आता त्यातलं पहिलं मी वाचून दाखवतो मुद्दाम. नाथांचं भारुड आहे. धरित्री आकाश मज देखता उत्पत्ती, चंद्र सूर्य दादा मज देखता होती, ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती, जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती असं नाथ म्हणतात. आणि दुसरं जानकी सुखोल्लास नावाचं तंजावरचे प्रतापसिंह महाराज यांचं काव्य आहे. त्या नाटकातलं पाषाणाची पाखरे उडता नीट आई, आखियाने मज देखिले गे माझ्या याही, सकल कलापूर्ण इंदू सदा तोही, निजसखिये शुद्ध तोय तो सिंधू हाही.
हालाहल न त्यापूर्वी चांग लागे, म्या हराचा पाहिला गळा पांढरागे, बालमुकुंदाची भेटी झाली मागे, आणि मार्कंडेयाची मुंज ठावी लागे. आता ही जी कैकाडीण आहे ती जेव्हा त्या ललितामध्ये किंवा तिच्या ज्या लोकगीतातल्या वेगळ्या वेगळ्या आविष्कार तिचे आहेत मनातले, ती सांगताना सांगते की मी कोण आहे माहिती आहे, मी अशी आहे की धरती माझ्यासमोर निर्माण झाली, मी तीच आहे चंद्रसूर्य जिच्यासमोर निर्माण झाले, ब्रह्मा विष्णू महेश तर हे काय माझ्यासमोर निर्माण झालेत, आणि जिथे शिव असतो तिथे त्याची आदिशक्ती जी असते त्याच्या आधीची ती मी आहे. आणि मग ती म्हणते की मी शंकराने विषाचा प्याला घेण्याआधी त्याचा जो कर्पूर गौर कंठ होता, जो निळा झाला नव्हता, तेव्हापासून मी तो कंठ त्याचा पाहत आली आहे. आणि हा मार्कंडेय जो आहे त्याची मुंज पण मी पाहिली आहे. इतकी ती अनादी अशी ती शक्ती आहे, ती अनादी शक्ती त्या कैकाडणीमध्ये आहे असं ती सांगते. आता खरं तर पुन्हा मघाचा मुद्दा होता संस्कृत प्राकृत. ही जी सगळी रचना आहे ही आपल्याला तैत्तिरीय उपनिषदामधल्या एका त्रिशंकू नावाच्या ऋषीच्या मनोगताची आठवण करून देते. आपल्या उन्मनी अवस्थेमध्ये ते म्हणतात अहम वृक्षस्य रेरिवा मम कीर्ती ग्रे पृष्ठम वगैरे वगैरे वगैरे. त्याचा अर्थ असा आहे की मी हा जो विश्ववृक्ष आहे त्याला गती देणारा मीच आहे. खरं तर या सगळ्या अमृताचं जे काही हे विश्व आहे त्याचा स्वामी मीच आहे, आणि ज्योतिर्मयी संपत मी आहे वगैरे वगैरे असं ते एक्स्टेसीमध्ये ते सगळं ते त्रिशंकू ऋषी सांगत आहेत. आता आपल्या संस्कृतीमध्ये त्रिशंकूंना ऋषित्व प्रदान केलं गेलेलं आहे, पण कैकाडीण जेव्हा हे सांगते तेव्हा तिचं म्हणजे लोकजीवनाविषयीचं परसेप्शन आणि ज्याला अभिजन म्हणतो त्याच्याविषयीचं परसेप्शन, ह्या परसेप्शनमधला फरक मला सांगायचा आहे की ते जे ऋषी आहेत त्यांना ऋषित्व प्राप्त झालं आहे, पण कैकाडीण ही म्हणजे आपण गीता ज्यांना माहिती आहे त्यांना स्त्री ही त्या अर्थी शूद्र या वर्णातच मोडली गेलेली व्यक्ती आहे, किंवा मानवी लिंग ते जे आहे ते शूद्र या कॅटेगरीमध्ये येतं. म्हणून स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः ते पियांती परांगती. म्हणजे माझा आश्रय घेतला, श्रीकृष्ण असं म्हणतात की माझा आश्रय घेतल्यावर राजे आणि ब्राह्मणांना तर मुक्ती मिळतेच, पण या स्त्रिया बिया ज्या आहेत शूद्र आहेत त्यांनाही मी मुक्ती देतो. हे तिचं स्थान आहे. त्यामुळे कैकाडीण जे आहे त्या कैकाडणीला मात्र ऋषित्व मिळालं नाही. ऋग्वेदामध्ये काही ऋषिका आहेत ठराविक, नाही असं नाही, पण ही जी कैकाडीण आहे तिचं हे जे द्रष्टृत्व आहे, तिला जे आत्मज्ञानाचं किंवा ज्याला आपण परमोच्च वेदांतातली जी अभिव्यक्ती आहे त्या एक्स्टसिक अवस्थेत तिला जे काही ज्ञान होतं किंवा ती जे सांगते की मी कोण आहे त्याचा आपण उल्लेख ऋषित्वाच्या पातळीवर करत नाही. हे इथे बाईंनी आणि अण्णांनी दाखवून दिलं आहे. एक मला 2 गोष्टी वाचून दाखवायच्यात. मला वाटतं 10 मिनटं माझ्याकडे आहे, त्यामुळे 5-7 मिनटं मी घेतो आणि संपवतो. एकीकडे असं होतं की तिचं हे सगळं म्हणजे ती स्कंदमाता आहे, ती आदिशक्ती वगैरे आहे, हे सगळं सांगितलं आहे. हे अण्णांचं, माझ्या मते हे अण्णांनी केलेलं लिखाण आहे, कारण त्यांची एकूण प्रकृती पाहता त्या एखाद्या देवता तत्वाचं किंवा अतिंद्रिय तत्वाचं दैवतीकरण कसं झालं आहे हे त्यांनी सांगितलेलं दिसतं. पण ताराबाईंचा जो पिंड आहे तो रस्त्यावर उतरून थेट सामाजिक चळवळीमध्ये काम करण्याचा असा आहे. त्यांनी एका ठिकाणी एक केसच दिली आहे खरं तर, की एकीकडे जिला आपण महामाया म्हटलं आहे, जिला स्कंदजननी देवांच्या रक्षण करते अशा स्कंदाची आई इतकी पॉवरफुल असलेली ती, असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि ती कैकाडीण जे तिची वास्तवात अवस्था काय, तर एक इथे संदर्भ दिसतो, लक्षाच्या मारुती मामाची भयान देखणी बायको पारुमामी हे जमातीमध्ये अप्रूप होतं. दिसायला ती असामान्य रूपवती, पांढरपेशात हे रूपलावण्य वैभवाच्या शिखरावर तिला घेऊन गेलं असतं. तिचा सार्थाभिमान तिने मिरवला असता आणि ते रूपलावण्याचं लेणं तिने सार्थ शृंगाराने फुलवलं असतं. तिलाच काय, पण इतर कोणालाही ते वावगाही वाटलं नसतं. दुर्दैवाने ती भटक्या कैकाडी जमातीत जन्माला आली. आता हे पुढचं फार लक्षणीय आहे. पारुमामीला स्वच्छतेची आवड. स्वच्छता म्हणजे तरी ही कैकाड्याची बाई करून करून काय करणार, आंघोळ पांघोळ करणे, वेणीफणी करून कुंकू रेखणे ही तिची नखऱ्याची आणि स्वच्छतेची कमाल मर्यादा. असे राहणे त्यात गैर काय, या कल्पनेने सुद्धा पांढरपेशांना कळायचं नाही. पण पारुमामीचं हे सामान्य रूप, सामान्य वागणंसुद्धा या जातीमध्ये मानवत नाही. परंपरेला ते सोसत नाही. रोज आंघोळ करणाऱ्या बायकोला मामासारखा म्हणतो, लई न्हाणी नुदणी करायला लागलीस, तू काय बामनीन आहे का, अंगाला गू भरलाय सारखं आंघोळ करतीस ते. शॉर्ट करतो मला.
एकीकडे महान मंगलतेची आपली जी पवित्रतेची आपले जे व्यूह आहेत, आपल्या शुचितेविषयीच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांचा जो व्यूह आहे हा या ज्याला आपण अभिजन म्हणतो, ज्याला पुरुषप्रधान व्यवस्था म्हणतो, त्या व्यवस्थेमध्ये आहे. पण तिथे जेव्हा स्त्री येते तिला आपण देवी मानतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते असंही म्हणतो, किंवा तिला महामाया करून ठेवतो. तर हे पुस्तक का वाचावं, किंवा खरं तर हे पुस्तक का वाचावं आणि संस्कृत परंपरांचा किंवा लोकजीवनाचा अभ्यास का व्हावा, याचं मला मिळालेलं उत्तर असं आहे की भारतीय समाज हा एक्स्ट्रीम कॉन्ट्राडिक्शन्स, प्रचंड विसंगतींनी भारलेला समाज आहे. आणि या विसंगतींचा अभ्यास कसा करायला हवा, तर परंपरांविषयी कुठलीही कटुता न ठेवता परंपरांचा डोळस चिकित्सक अभ्यास करणं. आणि दुसरीकडे की ही जी भयंकर विदारक वास्तवं आहे, ज्यांना आपण गूढत्वाचं वलय दिलेलं आहे, त्या वलयांना दूर सारून आपली रंगीत भिंती असतात, त्या भिंती खरवडल्या की आतमध्ये सगळा राडारोडा, चिखल, माती, विटा दिसतात. तर त्या विटा हा खरा त्याचा आधार असतो. तर आपण हे समजून तरी किमान घेऊ शकलो की ही जी आपली जिच्याविषयी आपल्याला अभिमान आहे, त्या परंपरांची जी मुळं आहेत ती ह्या इतक्या गुंतागुंतींमध्ये भरलेली आहेत. तर त्या गुंतागुंतींचं ज्ञान होण्यासाठी अशी पुस्तकं यायला आवश्यक होती. मला वाटतं हे खूप उत्तम कॉम्बिनेशन होतं खरं. ताराबाई आणि अण्णा त्यांनी दुर्दैवाने एकच पुस्तक एकत्र लिहिलं असं मला वाटतं. त्यांनी खरं आणखीन पुस्तकं लिहिली असती तर कदाचित देवताशास्त्र, लिंगभाव, समाजशास्त्र यांविषयी काहीतरी अधिक क्रांतिकारक संशोधन पुढे आलं असतं. मला वाटतं की होपफुली पुढल्या पिढीमध्ये अशी माणसं पुढे येतील. आणि जसा या दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या माणसांनी एकत्र येऊन केलेलं हे काम आहे, तसं काम फिलॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, धर्माभ्यास क्षेत्रामध्ये पुन्हा होईल अशी मी आशा करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा ताराबाईंना, त्यांनी मला ऐकलं, त्यांच्यासमोर बोलणं हाच माझा सन्मान आहे. तर त्यांना धन्यवाद देतो. अरुणाताई, वर्षाताईंनाही धन्यवाद देतो. नमस्कार. डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, आपले सगळ्यांचे अण्णा आणि इंदुताई यांच्या स्मृतीला अभिवादन हे शब्द उच्चारताना खूप त्रास होतो आहे, पण वास्तव विसरून चालणार नाही. त्या दोघांची मला अतिशय उत्कटतेने आठवण येते आहे. महामाया पुस्तकाबद्दल हेमंत बोलणार आहे म्हटल्यावर मी त्याला म्हटलं आणि अरुणालाही म्हटलं, मी पुस्तकात शिरणार नाही, एक प्रदक्षिणा फक्त घालेन त्याला, कारण ते काय केलं आहे वगैरे ती चिरफाड ते यांच्यासारखे विद्वान करतात. अण्णांचं आणि माझं पुस्तक जरी हे एक असलं तरी माझ्या लेखनामध्ये बऱ्याच वेळेला अण्णा डोकावतात. याचं कारण असं की ही जी काही अंतर्ज्ञानशाखीय वृत्ती आहे, वृत्ती म्हणते मी, की जो अण्णांना आणि मला जोडणारा एक दुवा आहे. आणि मला असं वाटतं की हा आमच्या व्यक्तिमत्वातला एक नैसर्गिक अनुबंध होता आणि योगायोगाने तो एकत्र आला. तो एकत्र कसा आला त्याची कहाणी फक्त तुम्हाला सांगणार आहे, बाकी काही नाही. काय झालं की मी नाट्यक्षेत्रातले प्रमुख हे लोकसाहित्य मला अलीकडच्या काळामध्ये इतकं सगळ्यांनी चिकटवलं आहे की ओळख करून देताना पहिल्यांदा लोकसाहित्याचे अभ्यासक आहे लोकसाहित्याचे, कारण त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही आहे आपल्याला कुणालाच खरं सांगायचं म्हणजे, पण आपण ते विसरतो. योगायोग असा आहे की अण्णा आणि मी ज्या पद्धतीनं जन्माला आलो, जसे जन्माला आलो, ज्या पद्धतीनं वाढलो, जो भोवताल होता आमच्या भोवतालचा, त्याची स्थानं वेगळी वेगळी असतील, परंतु त्याचं सूत्र एकच होतं. आणि त्यामुळे आम्ही ज्या वेळेला एकमेकांना भेटलो त्यावेळेला आम्ही अण्णांच्या भाषेत जन्मजन्मांतरीचे आपण सहकारी आहोत की काय अभ्यासाच्या क्षेत्रात असं वाटायला लागलं. कारण ग्रामीण भागामध्ये जन्म, महाविद्यालयात एकही दिवस न जाता पदव्या मिळवणं, महाविद्यालयामध्ये अण्णा शिकवायला तर गेले नाहीत पण त्यांनी तुमच्यासारख्या हजारो लोकांना शिकवलं, ते जागतिक विद्यापीठ झाले. आम्ही आपल्या छोट्या विद्यापीठामध्ये शिकवत राहिलो. तर एकही दिवस महाविद्यालयामध्ये न जाता आम्ही पदव्या घेतल्या. आता गंमत अशी होते
की अण्णांच्यामधलं आणि माझ्यामधलं साम्य इथेच संपतं का सुरू होतं मला माहीत नाही. म्हणजे टिळक सुपारी खात होते, आम्ही सुपारी खात होतो, पुढे टिळक आमचा हात सोडून पुढे कुठेतरी जातात, आम्ही तिथेच राहतो की काय सुपारी कात्रीत. तसं तर माझं झालं नाही ना असा मला कधी कधी प्रश्न पडतो. पण मग ते मी प्रबंध असं काहीतरी लिहिण्यासाठी म्हणून मी काही केलं नाही. खरं सांगते आत्तापर्यंत लोक मला विचारतात की तुम्ही असं ठरवून काही आयुष्यात करता येण्यासारखी परिस्थितीत नव्हती. अण्णांची नव्हती, माझी नव्हती. फक्त आम्हा दोघांनाही फार उशिरा कळलं. आम्ही आपलं करत राहिलो, म्हणजे वेळ आली त्याला सामोरे जात राहिलो आणि आमच्या मनाच्या समाधानासाठी आम्ही त्या गोष्टी केल्या. हे आम्हाला खूप उशिरा एकमेकांच्या संगतीत आल्यावर कळालं. त्यामुळे ते प्रबंध याच्यासाठी मी अभ्यास वगैरे असा मुद्दाम नाही केला. माझ्या आनंदासाठी मी भटकत राहिले. म्हणजे मी भटक्या जमातीतली बाई झाले असं म्हणायला हरकत नाही. जन्म जरी पुण्याला सदाशिव शनिवार पेठेत, अण्णांचं माझं निवासस्थान लहानपणी फार जवळ होतं हे आम्हाला फार उशिरा कळलं. अशा बऱ्याच साम्य असलेल्या विरोध असलेल्या गोष्टी. तर अभ्यासची गोडी हा सगळ्यात, ज्ञानाची गोडी, ज्ञानामधनं मिळणारा आनंद हा दोघांच्या मधला एक समान दुवा आमच्या हा पुढे लक्षात आलेला. तर मी ते महाविद्यालयात शिकवत होते. वाचन आवडक चावडक अफाट लहानपणापासून करत होते. आणि याचं अतिशय महत्त्वाचं कारण की आमचं करिअर नावाच्या भानगडीकडे लक्ष देणारे आमचे पालक नव्हते. आणि लोकांना असं वाटतं त्या मुलांच्या दुपट्यातनं पोर बाहेर पडलं की त्याची करिअर. तर मला त्याचा अतिशय आनंद होतो की आमच्या पालकांनी आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. अण्णांच्याकडे ती सोयच नव्हती पालकांनी लक्ष द्यायची. आमच्याकडे सोय असून आम्हाला फक्त सांगितलं गेलं आधी घरातलं काम करा, मग शाळा बेळा, फ्रीशिप मिळाली तर शाळेत जाता येईल, नाही तर घरी बसा भांडी घासा. एवढीच प्रेरणा शिक्षणामागची. आणि मग ते SSC झाल्या पोटापाण्याला तर मिळवलंच पाहिजे. SSCच्या आधीपासून अण्णाही तसंच करत राहिले, मी तसंच करत राहिले. परत सांगते की हे आम्हाला कळलं खूप उशीरला. तर आमच्या व्यक्तिमत्वातले असे काही समान म्हणजे प्रत्यक्ष जीवनातल्या घटना आणि प्रकृती म्हणजे आमचे स्वभाव हे पुढे जुळत गेले. आणि त्यातनं मी औपचारिक नोकरी बिक्री काय जे ते केलं, पोटापाण्याचे उद्योग नाही असं नाही. आणि त्यात मला लोकसंस्कृतीबद्दलची आस्था वगैरे, त्याला लोकसंस्कृती म्हणतात, लोकसाहित्य म्हणतात, हे काहीही माहिती नसताना जन्मच मुळी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये झाला. पुणे जिल्ह्यामध्ये वर्षातले निम्मे दिवस गावाकडे जायचे, निम्मे दिवस पुण्यासारख्या ठिकाणीच, तेही शनिवार पेठेमध्ये. आणि इतकं परस्पर विरोधी वातावरण. या पुण्यामध्ये सुद्धा विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांच्या घरामध्ये आमचं बिराड असलेलं. म्हणजे एकीकडे वेदांचे तत्त्वज्ञ पंडित हे, आणि मी माझ्यासारखी लहान मुलगी 2-2.5 वर्षाची त्यांच्या टकलावर तेल थापत असायचे. इतका घरोबा असलेले. आणि चित्राव शास्त्रींना मी पाहिलं ते फक्त त्या रामाच्या मंदिरात मोठे मोठे ग्रंथ घेऊन बसलेले असताना आणि आम्ही अभ्यासाचं नाटक करत त्या अमृतेश्वराच्या पायऱ्यावर बसलेले असताना, आपल्याला जर ते देऊळ माहिती असेल आजही आहे, आणि आम्ही आपलं काहीतरी लिहित असायचो आणि बाबा चित्राव शास्त्री जाता येता बघत असायचे. बघता बघता एकदा मला म्हणाले, वडिलांचं नावसुद्धा तुला नीट लिहिता येत नाही का गं, इयत्ता 4थीत. कारण चिंतामणमधला ची मी कायम दीर्घ लिहायची. हे रामचंद्र चिंतामण ढेरे, मी तारा चिंतामण भवाळकर. हाही योगायोग. लोक आता ओळख करून देताना सरस्वती उपासक वगैरे म्हणतात. माझ्या आईचं नावच सरस्वती आहे, ती शारदा. म्हणजे हे योगायोग किती जुळून यावेत. मग मी म्हणते हो, मी सरस्वती कन्या आहे, पण ती शब्दशः अर्थाने आहे. तर अशा गमती पुष्कळ आहेत. तर अशा या वातावरणामध्ये आम्ही दोघंही स्वतंत्रपणे वाढलो, स्वतंत्रपणे घडलो. महाविद्यालयात शिकवत असताना मला सगळ्यात रस, आणि लहानपणापासून वाचन, आवडक चवडक वाचन, अफाट वाचन. लोकांना आता आश्चर्य वाटेल, इयत्ता 6वीमध्ये असताना मी सावरकर समग्र वाचून काढलेला होता. त्यावेळेस म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या शाळेतसुद्धा आम्हाला पुस्तकं चांगली उपलब्ध होत असत त्यावेळेला.
ज्या गावात जायचं त्या गावाची लायब्ररी. त्याच्यानंतर नाशिकला गेले, नाशिकचं सार्वजनिक वाचनालय, सांगलीला गेले, सगळ्या महाविद्यालयांच्या लायब्रऱ्या. अण्णांनी तेच केलं. फक्त अण्णांनी ते पुण्याला केलं, मी भटकत केलं. आणि मग मला नाटक हा माझा खरं म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. नाटकाच्याबद्दल म्हणजे अभिनय करणं, त्याच्याबद्दल संशोधन करणं, वाचन करणं, निरनिराळ्या प्रकारचं हे मी लहानपणापासून करत आले. वळण बिळण लावणारं कोणीही नव्हतं. सांगलीला मी ज्यावेळेला स्वतंत्रपणे गेले त्यावेळेस मात्र आम्ही एक नाट्यसंस्था स्थापन केली. मग मी राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतला, अभिनय वगैरे त्या भानगडी सगळ्या केल्या. त्याच्यात काय पुरस्कार मिळाले. हे करता करता सांगलीला लक्षात आलं की सांगलीचे विष्णुदास भावे हे पहिले नाटककार. त्यांचं नाटक म्हणजे काय ही जिज्ञासा जागृत झाली. रंगमंचावरचं नाटक सोडून दिलं आणि अभ्यासातलं नाटक मग मी धरलं. ते बोट धरून मी सबंध भारतामधली जवळजवळ लोकरंगभूमी बघत आले. कारण माझा थिसिस असा आहे, त्यातला थिसिस म्हणजे याच्या दृष्टीने नाही, माझं म्हणणं असं आहे की विष्णुदासांनी जे नाटक केलं ते नाटक हे लोकनाट्य आणि नागरनाट्य याला जोडणारा दुवा आहे. आणि मग तो कसा आहे वगैरे वगैरे वगैरे. हे करता करता मी तंजावरला गेले एका ह्याच्यात. हा अभ्याससुद्धा असा, उन्हाळ्याची सुट्टी लागली की एका बॅगेत 4 कपडे घालायचे. त्यावेळेला पैसे जास्त नव्हते कारण पगारच नव्हता. 5 कमी 100 रुपये पगारावर मॅट्रिक झालेल्या मुलीला नोकरी लागलेली. आणि सबंध उन्हाळाभर कुठेतरी एका भागात जायचं आणि तिथे त्या गावामधलं जे काय असेल ते जगायचं. आणि त्याच्यामध्ये नाटकं काय आहेत ती बघायची, गाणी काय आहेत ती ऐकायची. आणि त्या लोकजीवनामध्ये म्हणजे मी कारवारला गेले, तिथे एका हॉटेलात उतरले. पहाटे मी बघत होते तर मासळी पागणारी मंडळी बोटी घेऊन पागत होती आणि ती गाणी म्हणत होती. मी सरळ त्या लोकांच्यामध्ये गेले, त्यांची गाणी त्यावेळेला रेकॉर्ड करून आणली. नंतर याला रत्नागिरीला ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या कोळ्यांची गाणी रेकॉर्ड करून आणली. यांची इकडे कन्नड गाणी, यांची इकडे मराठी गाणी आणि दोन्हींच्या चाली आणि दोन्हींचा हेलकावा हा अतिशय सारखा. आणि मग ते चित्रपटामध्ये बंगालमधलं जेव्हा बघितलं कोहरे ताल मिले, अरे त्या सगळ्याला एवढी सबंध समानता आली कशी? चालीला, लईला, तालाला. गाण्यातलं मला काही कळत नाही परंतु हे मला जाणवत होतं. आणि मग ही जमात कोळ्यांची आहे सगळीकडची. त्यांच्या जगण्यामध्ये निसर्गाने काहीतरी सारखेपणा ठेवलेला आहे आणि त्या निसर्गाने त्यांना हे ताल लय शिकवलेले आहेत. त्यांचा संबंध पाण्याशी आहे, त्यांची होडी अशी जाते. आणि मग ती एक जिज्ञासा जागृत झाली आणि ते मी शोधतच राहिले. असं करता करता तंजावरला गेले. तंजावरला सरफोजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधू एकोजीराजे भोसले यांना ती जी जहागीर दिलेली होती त्यांचे वंशज, तर त्यांच्या नावाने लायब्ररी आहे तिथे, सरस्वती महाल ग्रंथालय, तिथे त्यांचे हस्तलिखित आहेत. या कुळामधल्या राजे नाटककार होते. 3-4 राजे लागोपाठ नाटककार, त्यांनी नाटकं लिहिली वगैरे. त्यांची हस्तलिखितं मी पाहत होते. महिनाभर राहिले आणि रोज जाऊन मी त्या हस्तलिखितांचा अभ्यास करत असे. तिथे मग मंडळी भेटली, तो सगळा वेगळा भाग आहे, तो मी लिहिला आहे केव्हा तरी कुठेतरी. तर तिथे मला एक नाटक सरफोजी राजांच्या ह्याच्यातलं पाहिलं, देवेंद्र कुरवंजी, मग गणेश कुरवंजी. मग कुरवंजी काय प्रकरण आहे ही माझ्या मनात जिज्ञासा जागी झाली. ते नाटक वाचता वाचता ती कुरवंजी जी आहे ती कैकाडीण आहे. ती कैकाडीण ही राजकुळातल्या स्त्रियांना शकून सांगायला येते. शकून सांगावया आले असं नाथांनी पुढे म्हटलेलं आहे तिच्या बाबतीत. आणि मग नाथांची मला कैकाय सगळ्या ज्या भारुडं आहेत ती कैकाय भारुडं आठवायला लागली, संतांची भारुडं आठवायला लागली, कारण हे सगळं होतंच डोक्यामध्ये केव्हा तरी. मग म्हटलं ही कुरवंजी आणि हे काय याच्यामध्ये काय भानगड आहे, साम्य असं कसं काय आहे, विरोध काय आहे, कुठे आहे. मग म्हटलं आता याचा उलगडा व्हायचा कसा, सांस्कृतिक उलगडा. आणि त्याच वेळेला दलित साहित्याचा एक प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर येत होता. ही जे आज नावाजलेले दलित साहित्यिक आहेत जे आता उताराला लागलेले आहेत त्यांच्यापैकी बहुतेक जणांच्या संपर्कात मी त्यावेळेला होते. आणि सातारचा आमचा लक्ष्मण माने
उपरा नावाचं पहिलं आत्मकथन त्याचं जे ज्या गाजलं, तो लक्ष्मण माने माझ्याकडे येणारा. अनेक त्यावेळेचे म्हणजे आता ते सरस्वती सन्मान बिन्मान ज्याला मिळाला, माधव कोंडविलकर, ही सगळी पोरं असताना माझ्या संपर्कात आलेली. आणि त्या उपरा मगाशी त्यांनी जे वाचून दाखवलं ना अवतरण, ते त्या उपरा कादंबरीमधल्या, कादंबरी नाहीच आहे, ते आत्मकथन आहे, लक्ष्मण मानेचा अनुभव आहे तो. आणि तो अनुभव त्यांनी वाचून दाखवलेला आहे, कैकाडी समाजाबद्दल, त्या समाजातल्या पुरुषांची काय मतं होती ते. आणि मग ही मुलं माझ्या सहवासात असल्यामुळे मला ते जीवन आणखीन जास्त जवळून अनुभवायला मिळालं पुस्तकाच्या पलीकडचं. कारण आम्ही एकमेकांच्या घरी जात होतो, मी जात होते लक्ष्मण मानेकडे, त्यांनी घर बांधायच्या आधी ते. कारण आमच्या यांनी त्याचं लग्न लावून दिलं ते अनिसचे नरेंद्र दाभोळकर, आणि अनिसमध्ये मी काम करत होते, तो ग्रुप सगळा होता. तर त्यामुळे मला घरामध्ये चुलीपर्यंत मी जात होते, ते माझ्या चुलीपर्यंत येत होते. आणि त्या ठिकाणी मला म्हटलं ही कैकाडीण आणि ही कैकाडीण यांचा काय संबंध आहे, की तिथे राजघराण्यातले लोक ती नाटकं लिहित आहेत आणि इकडे हा उपरा प्रत्यक्ष जीवनातलं हे करतोय. नाथ एकीकडे भारुडांच्या मध्ये त्या कैकाडणीचं आदिमायेचं रूप व्यक्त करता आहेत. मग त्यावेळेस ढेरे मला ऐकून माहिती होते, पुस्तकातनं माहिती होते. नरहर कुरुंदकर संपर्कामध्ये होते, जे पुस्तक आम्ही दोघांनी त्यांना अर्पण केलेलं आहे. नरहर कुरुंदकरांना मी पत्र पाठवलं, म्हणलं हे असं असं मला सापडलेलं आहे आणि याचा मला उलगडा पाहिजे, तर तो कोण करेल. कुरुंदकरांचं पत्र आलं, मला तुमच्या विषयातलं काही कळत नाही. पुण्याला डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे नावाचे एक विद्वान ग्रस्त आहेत, ते तुमच्या शंकांचा उलगडा करू शकते. डॉक्टर ढेऱ्यांना मी पत्र लिहिलं पुस्तकातला पत्ता पाहून, की अशी अशी माझी अडचण आहे, तर मला असं कुरुंदकरांनी तुमचं नाव सुचवलेलं आहे, तर मी तुम्हाला भेटायला कधी येऊ. अण्णांचं पहिलं पत्र मला 3.5 ओळींचं. नरहर कुरुंदकर माझे फार चांगले मित्र आहेत, त्यांना माझ्याबद्दल आस्था आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल 4 बरे शब्द लिहिणं हे स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही ते मनावर घेऊ नये, मला या विषयातलं काही कळत नाही, मला भेटायसाठी पुण्याला येण्याची तसदी घेऊ नये. टाळा. पत्र आहे माझ्याकडे अजून ते. आणि मग परत आणखीन एकदा असं झालं की कुठेतरी सेमिनार वगैरे होतं, माझ्या एक प्राध्यापक होते सिनियर, ते म्हणाले मी डॉक्टर ढेऱ्यांना भेटायला जाणार आहे. तर म्हणलं मी येऊ का तुमच्याबरोबर, बिस्कत म्हणलं, कारण आधी तो टाळा लागलेला होता, तो खुलायचा कसा. तर म्हणाले चला. गेलो आम्ही लोककल्याणमध्ये, नारायणपेठेतल्या लोककल्याणमध्ये गेलो. ते बाहेर बसले, अण्णांनी माझ्याकडे बघितलं. मी म्हणलं मी अमुक तर तुम्हाला पत्र लिहिलं होतं. हो म्हणाले, आहे माझ्या लक्षात होतं त्यांच्या. त्या माझ्याबरोबर आलेल्या प्राध्यापकांशी ते बोलत बसले. मला म्हणाले आत अरुणा आहे. अरुणाची माझी त्याआधी 1-2दा सेमिनारमध्ये कुठेतरी गाठीभेटी झाल्या होत्या. आम्ही नावाने आणि चेहऱ्यांनी एकमेकांना ओळखत होतो. आत आहे म्हटल्यानंतर अरुणाची आई, आत्या वगैरे होत्या. अरुणा होती की नाही मला आठवत नाही नीट, परंतु तिथे होते. मग गप्पा निघाल्या आणि मग तो मी सगळा भाग पाहिल्यावर म्हणला, हो माझं लहानपण तर सगळं याच भागात गेलं शनिवार पेठेमध्ये. तर मग ते चौकशा सुरू झाल्या, कुठे गेलं, कसं गेला. अरुणाच्या आईने विचारायला सुरुवात केली. मी म्हणलं इथे या गल्लीच्या मागे गेलं की अमृतेश्वर मंदिरात चित्राव शास्त्रींच्या वाड्यामध्ये. मग त्यावेळेला ते बिराडं कमी असायची, सगळ्या बायकांचं हळदी कुंकवाला जाणं येणं वगैरे सगळीकडे असायचं. त्या म्हणल्या ते चित्रावांच्या वाड्यात कोणाकडे. तर मी सांगितलं ते आमचं घराचं नाव घेऊ वगैरे, वडिलांचा वगैरे आहे. मग अरुणाची आई एकदम म्हणाली, अगं मग तू यमीची मुलगी. हे पहिलं वाक्य माझ्या लक्षात आहे की हे नातं कसं जुळलं. हे यमी म्हणजे माझ्या आईचं माहेरचं नाव यमुना आणि हिचं इंदूताई आम्ही म्हणायचो. नंतर अण्णा काय का म्हणायचे, इंदू नाही काहीतरी वेगळं म्हणायचे. असो तर असं ते जुळलं. आणि मग
काहीतरी नातं निघालं, आत्ते मामे भावंड वगैरे. आणि आमची आई आणखीन इंदूची आई, या आत्ते मामे बहिणी कुठल्या तरी लागल्या, असे एक काय पेढेट पालटून वगैरे म्हणतात असं. आणि मग झालं अण्णांचं माझं तिथनं जो काय पत्रव्यवहार आणि देवाणघेवाण सुरू झाली की ते अंतच नाही. आणि ज्या अण्णांनी मला 3.5 ओळीचं पत्र लिहून पहिल्यांदा गप्प बसवलेलं होतं, त्या अण्णांचा आणि माझा पुढे पत्रव्यवहार एवढा झाला की बहुधा अरुणा आता ते 3,500 पत्र झाली असतील. आणि ती सगळी अशा संशोधनाच्या निमित्ताने वगैरे वगैरे अशी पुष्कळ आहेत. ती मी अरुणाच्या स्वाधीन केलेली आहेत. हां आता अरुणाच्या स्वाधीन मी ती केलेली आहेत, कारण ती आता ट्रस्टी आहे अण्णांच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीची. आणि सगळी मुलंच म्हणजे, कारण आता म्हातारपणामुळे ना नावं पटपट तोंडात येत नाही, आणि येतात ती मग घरगुती नावं येतात, तर ते काही जाहीर ठिकाणी उच्चारणं बरं नाही असं. तर वर्षा, मिलिंदा, प्राजक्ता आणि हा पुढच्या पिढीतला चिरंजीव यांनी ते बघावं, आणि काही सत्कारणे लावता आलं तर ते लावतील, त्याच्याबद्दल काही वाद नाही. असं करत करत मग अण्णांच्या लक्षात आलं की ते जे काही कुरवंजीविषयक शंका विचारलेली होती त्याच्याबद्दल मग आमची पुष्कळ चर्चा झाली, पत्रव्यवहार झाला. आणि ज्या अण्णांनी मला ह्या कुरवंजीवरनं टाळं बंद केलं होतं 3.5 ओळीच्या पत्रांनी, त्याच अण्णांनी आणि मी हे पुस्तक लिहिलं 8 वर्षांनी. या पुस्तकाची जन्मकथा आत्ताचा हे क्षण सोडून इतर कोणालाही माहिती नसेल कदाचित. तर त्यातनं हे पुस्तक निर्माण झालेलं आहे. त्यात काय आहे काय नाही त्याचं ते सगळं तुम्ही बघा काय करायचं ते. परंतु मला पुन्हा आमच्या पोतराजाच्या गाण्यानेच हे केलं. यांनी जो उल्लेख केला की तो पोतराजाचं गाणं लोकपरंपरेमधलं, आकाश नव्हतं पाताळ नव्हतं नव्हतं मेरू मन, आकाश नव्हतं पाताळ नव्हतं नव्हतं मेरू मन, तवापासून हिंडत होती जगात एक काही काडीनं. मी मुद्दाम त्या बोलीभाषेत बोलले. तर तेव्हापासून ती एक कैकाडीण हिंडत होती. मग ती कैकाडीण कोण काय, ती महामाया कशी, अमुक तमुक, मग ते आमच्या लक्ष्मण मानेशी बोलणं, आमचे वादावादी वगैरे वगैरे असं पुष्कळ काही घडून गेलं. आणि मग त्याच्यातनं आज मी असं सांगेन, अण्णांचं आणि आमचं जे काही संशोधन किंवा संशोधनाची दिशा आहे ती कशी आहे, तर माणसाच्या जगण्याचा आदिम ते अद्यतन असा एक आलेख शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मग आदिम अवस्थेमधले जी काही आदिमता आहे ती माणूस कुठेही कितीही प्रगत झाला तरी पूर्णपणे विसरू शकत नाही. हे समाज मानसशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रातल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं सत्य हे आम्हाला अण्णांना आणि मला पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं. मग ती अण्णांची लज्जागौरी असू देत, श्री विठ्ठल असू देत. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला लोकपरंपरेमध्ये काही गोष्टी अशा सापडल्या प्रत्येक ठिकाणी की अभिजन परंपरेला त्याचा नुसता धक्का बसत नाही, तर अभिजन परंपरा हादरून जाते. आणि त्यामुळे अण्णांच्याबद्दल चक्रपाणीला प्रस्तावना लिहिताना नरहर कुरूंकरांनी म्हटलंय की ढेरे हा माणूस दिसायला अतिशय साधा आणि गरीब दिसतो, पण त्याच्या लेखनामध्ये प्रचंड उत्पादक क्षमता आहे. हे त्यांचे शब्द आहेत, उत्पादक क्षमता. आणि त्याचा अनुभव लज्जागौरीच्या वेळेला आला, नंतर झालेल्या चर्चात श्री विठ्ठल एक महासमन्वयच्या वेळेला आला, खंडोबाच्या वेळेलाही आला. पुढे आनंद नायकीचं प्रोजेक्ट आम्ही बरोबर करायचं ठरवलं होतं. मला तो वेळ झाला नाही, अण्णांनीच मग ते पूर्ण केलं. अण्णांनी आणि मी नंतर काही शोधयात्रा बरोबर केल्या आमच्या विशेषतः धनगरी परंपरेमध्ये. आणि त्या ठिकाणच्या ज्या पोथ्या होत्या आमच्या पट्टण कोडोलीच्या आणि त्या अण्णांनी मला सांगितलं, मी तिथे जाऊन त्या आणल्या बिंडल्यात. अण्णांनी त्याचे उल्लेखही केलेत त्यांच्या पुस्तकात. तर नंतर हा आमचा अनुबंध जुळत गेला आणि माझ्या लेखनामध्ये अण्णांच्या विचारधारेचं प्रतिबिंब हे वारंवार पुन्हा पुन्हा दिसतं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष लेखन जरी बरोबर केलं नसलं तरी ही परंपरा जी आहे, शोधाची परंपरा, जीवन समजून घेण्याची परंपरा, हे केवळ साहित्य केवळ संशोधन नाही, हे आपलं जीवन
की आपण कसे आलो, कुठून आलो, काय आलो. त्यामुळे आपण कशाची घमेंड करण्यात अर्थ नाही. कारण आपली जी परंपरा कुठून आलेली आहे आणि किती वळणवाकणं घेतलेली आहे, किती उत्पादकक्षम आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर शुद्ध असं काहीही नसतं. अण्णांची काही वाक्य आहेत, मी ती त्यावेळेला केली होती. अण्णांची मी एक मुलाखत घेतलेली होती, ती आर्काईव्जमध्ये आकाशवाणीच्या दिल्लीच्या सुरक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये असे बरेचसे शोध आम्हाला त्यावेळेला लागले होते. त्यातला एक शेवटचं सांगते आणि थांबते. अण्णा आणि मी आम्ही काय करत आलो तर मायथॉलॉजीमध्ये पुराकथांचं जे उदात्तीकरण झालेलं आहे त्या बऱ्याच वेळेला त्यांचं डिमायथॉलॉझेशन म्हणजे ती मायथॉलॉजी, ती पुराणकथा, तिचं उद्ध्वस्तीकरण करण्याचा उद्योग केला. म्हणून कुरूंकरांनी त्यांना म्हटलेलं आहे की हा उत्पादकक्षम मनुष्य आहे. आणि ते तुम्ही बारकाईने अण्णांना वाचलं तर लक्षात येईल. ते मुलाखत मी त्यांची 3-4 वेळा निरनिराळ्या मुलाखती घेतल्यात, त्या प्रसिद्ध झाल्यात वगैरे, सोडून द्या. आता शेवटचा एक मुद्दा, हे कसं झालं आणखीन एक, की त्यांची मुलाखत घेताना हे स्त्री स्वातंत्र्य अमुक तमुक या भानगडीच्या काळामध्ये आम्ही तरुण वयात होतो आणि त्या चळवळी बेळवळी त्याच्यातही मी होते. चळवळी म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावरच्या नाही, लेखनाच्या बाबतीतल्या, सेमिनार सामकं तमकं हे सगळं केलं. हे करता करता ही सीता माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून होते. कारण मी जात्यावर दळण दळणाऱ्या हजारो ओव्या माझ्या ज्या आज पाठ आहेत त्या पुस्तकातनं नाहीत, कोणाच्या संग्रहातनं नाहीत, तर मी स्वतः जात्यावर दळण दळणारी बाई आहे लहानपणापासून. आणि त्यातनं लाखो ओव्या माझ्या पाठ झालेल्या. त्या मला नाशिकला गेल्यावर रामाच्या ओव्या म्हणजे त्या आमच्या परंपरेमधनं आलेल्या, आजी मावशी आजी, काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया, काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया, स्नानाला गंगामाई, दर्शनाला ग रामराया. आणि मग त्या रामरायाच्या ओव्या आठवता आठवता मग सीतापती वर्तानही रामाला कळालं, वनाच्या वाटईनं चाकर रथाचं गळालं. असं सापडत 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 पुढे प्रयोग आहे. हो, सापडत 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 गेलं. आणि गेल्यानंतर मी अनेक लोक रामायण म्हणताना मला लोक सीता येणं सापडत गेली. त्याच्यावरचं पुस्तक झालं ते आत्ता झालं अलीकडे. परंतु ते करत असताना त्यात मी एक अण्णांचा उल्लेख केला आहे. कारण अण्णांची मुलाखत घेत असताना या स्त्री चळवळींच्या मधनं एक विचार असा आला की बाईची जी ससेहोलपट आहे ही पुराणातल्या आमच्या सगळ्या नायिकांच्यामध्ये, ती अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी वगैरे सगळ्यांची आधी सजीव तोवरी लत्ता देती, मरता घेते खांद्यावरती, अशी अवस्था झालेली आहे. सगळ्या जिवंत असताना त्यांचा छळ झालेला आहे आणि मागून त्यांना पतिव्रता, देवता वगैरे म्हणून गौरवलेला आहे. आणि त्याच्याबद्दल असं काय काय आम्ही त्यावेळेला लिहित बोलत आलो. अण्णांना मी प्रश्न विचारला की भारतातली स्त्री ही या सीतेची आणि द्रौपदीची प्रतिनिधी आहे. या सीतांचा वनवास कधी संपणार? ते डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. दिल्लीला ती मुलाखत आहे अण्णांच्या शब्दामध्ये आणि त्या यूट्यूबवर पण ती मुलाखत आहे. अण्णांचे शब्द आहेत, सीतेची परवड संपण्यासाठी एकटा रावण संपून चालणार नाही, तर सीतेला निष्करुणपणे पुन्हा वनवासात पाठवणारा रामही संपायला हवा. आणि त्यानंतर आहे ना, ते येते मी तिकडे. पॉज अशासाठी घेतला, टाळ्या वाजतायत का काय? असं नाही म्हणते आहे आटोपता घ्या. याचं कारण की पुढे वैभव मागल्यांना मुलुंडला प्रयोग आहे. बरं, नाही केल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. तर आणि पुढचं वाक्य अण्णांचं आहे की निष्करुणपणे सीतेला वनवासात पाठवणारा रामही संपायला पाहिजे. आणि भवभूतीने जो करुणांकित राम निर्माण केलेला आहे तो करुणांकित राम निर्माण व्हायला पाहिजे, त्याशिवाय ही परवड संपणार नाही. अण्णांनी अशा पुष्कळ वाटा दाखवलेल्या आहेत विचारांच्या, संस्कृतीकडे, जगण्याकडे बघण्याच्या. त्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करून थांबता येणार नाही. आपण सगळे त्या प्रवाहातच राहू आणि तो प्रवाह अधिक प्रशस्त करत राहू, स्वतःचं जगणं अधिक समजूतदार करत राहू आणि आदिम ते अद्यतन हा जो प्रवास आहे हा समजण्याचा प्रयत्न करू. मला आज मी इथे आले येण्यासारखी फारशी परिस्थिती नसताना 2 कारणं. एक, आमचं महामायाची दुसरी आवृत्ती होती आहे आणि आज अण्णांचा जन्मदिवस आहे, गुरुपौर्णिमा आहे. तर ही एका अर्थाने हे माझ्या गुरूंना कृतज्ञताची ओंजळ वाहते असं समजा. थांबते. नमस्कार. 2 उत्तम कार्यक्रमांची योजना पाठोपाठ केल्यामुळे वेळेअभावी आभार मानण्याचं जे काम प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच करायचं होतं ते थोडं लांबलं, ते आता करते आहे. महामाया आणि संस्कृतीची शोधयात्रा या दोन्ही पुस्तकांचं ज्यांनी प्रकाशन केलं त्या दोघांचे आणि प्रकाशकांचे, चित्रकारांचे, मुद्रकांचे आणि त्या सर्वच परिवाराचे मी मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. वेळेत दोन्ही कार्यक्रमांचा मर्यादित होता, त्याची पूर्वकल्पना त्यांना खरं तर होती, पण तुमच्यासारखे अतिशय उत्तम प्रतिसाद देणारे श्रोते समोर होते आणि अण्णांच्या कामाविषयीचा आदर, आत्मीयता ही त्यांच्या मनामध्ये जागी होती, ताजी होती. या दोन्ही कारणांनी त्यांनी ठरवलेली नियोजित वेळ थोडी हेरकावली आणि मला व्याख्यानांच्या मध्ये येण्याची आणि त्यांना व्याख्यानाचा वेळ मर्यादित करण्याची विनंती करावी लागली. पण तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात आणि तुम्ही मी अडचण समजून घेऊ शकता. हेमंत राजोपाध्यांनी महामाया या पुस्तकाचा जो विचार केला आहे तो मोठ्या सांस्कृतिक पटावरती विचार केलेला आहे. आता अधिक विस्ताराने तो या निमित्ताने लिहिणार आहे, मांडणीही करणार आहे महामायांच्या महात्म्याची. तेव्हा त्या अण्णांचं आणि ताराबाईंचं संस्कृतीच्या अभ्यासातलं योगदान या निमित्ताने अधिक स्पष्ट करत जाणारे राजोपाध्याय, त्यांचे मी आभार मानते. ताराबाईंनी अण्णांच्या आणि त्यांच्या अभ्यासक संशोधक म्हणून असलेल्या संबंधांचा मागोवा घेत जे भाषण आज केलं ते त्यांच्या प्रसिद्ध अशा वक्तृत्व शैलीचा उत्तम नमुना होता, ते आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मी त्या निमित्ताने आज थोडं अधिक बोलणार. ज्ञाननिष्ठा हीच अण्णांची जीवनधारणा आणि संस्कृती शोधनामागे त्यांची एक अतिशय समतोल, विवेकी आणि समन्वयवादी अशी दृष्टी होती. केंद्राने त्या भूमिकेला समोर ठेवून आजवरची आपली वाटचाल केली आणि यापुढेही ती त्याच प्रकारे चालू राहणार आहे. केंद्राच्या व्यासपीठावर येणाऱ्या वक्त्यांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात आणि कित्येकदा काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणातही त्या अण्णांच्या विचारांशी, कामाशी अशा संवादी असू शकतात. तरी अंतिमतः त्या वेगळ्या असू शकतात, वेगळ्या असतात. संस्कृतीकडे अण्णा जे पाहत आले ते ज्ञानवंत अशा संशोधकाच्या दृष्टीने पाहत आले. अनेक अंगोपांगांचं संशोधन, निरीक्षण आणि विश्लेषण संस्कृतीच्या ते पूर्वग्रहविरहित, अनाग्रहित अशा दृष्टीने आजवर अण्णा करत आले. त्यांचा विवेचनाचा रोख हा कायम विधायक आणि समन्वयाला बळ देणारा राहिला. संस्कृतीच्या अभ्यासात कित्येक स्फोटक जागा त्यांना दिसल्या नाही तसं नाही, लक्षात आल्या आणि त्यांनी त्याकडेही पाहणं, वाचणाऱ्याचं लक्ष वेधलं, जाणकारांचं लक्ष वेधलं. पण केवळ स्फोट घडवण्याला त्यांनी बहुधा नकारच दिलेला आहे. किंबहुना उत्पादक क्षमता असूनही उत्पाद न घडवता समाज जीवनाची घडी अधिक सर्वमंगलाच्या दृष्टीने कशी बसवता येईल, स्फोटापासून समाजाला वाचवणारे सांस्कृतिक घटक कोणते आहेत आणि ते कसे सत्व सांभाळत समाजधारणेला पोषक ठरतील याचाच वस्तुपाठ त्यांनी आपल्या लेखनातून आपल्याला दिला. अरुण जाखड्यांशी बोलताना
वासुदेव शरण अग्रवालांचा हवाला देत त्यांनी जे म्हटलं ते झापड्यांच्या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकातही तुम्हाला वाचायला मिळेल. अण्णा म्हणाले होते की संस्कृतीचं संशोधन समाज संघटनासाठी करणं, विघटनासाठी नव्हे, हीच माझ्या संशोधनामागची नित्यधारणा राहील. त्यामुळेच अण्णांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या काहींनी त्यांच्या संशोधनातून परंपरेला बसलेले धक्के हे महत्त्वाचे आहेत असं जरी म्हटलं तरी अण्णांच्या संशोधनाची प्रेरणा धक्के देण्याची कधीच नव्हती. आणि समग्रतेचं भान ठेवणाऱ्या जाणत्या संशोधकांसाठी परंपरेतलं सत्व त्या धक्क्यांमधून किंवा स्फोटांमधून पुढे येणंच त्यांना अधिक महत्त्वाचं वाटलं. त्यांच्या लेखनाचा तारतम्याने आणि समग्रतेने विचार करणाऱ्या कोणाही विचक्षण आणि ज्ञानलक्षी अभ्यासकाला अण्णांचं लेखन समोर ठेवलं तर हेच जाणवलं की जाणवलं. अण्णांच्या त्या निकोप, सरोदय आणि संस्कृतीच्या सत्वाशी संवादी अशा अध्ययन दृष्टीची जाण ठेवूनच केंद्र आपली वाटचाल करणार आहे. आशाताई बघेल या ज्येष्ठ कथालेखिका आहेत. त्यांची कथा आज आम्ही या व्यासपीठावर अभिवाचनासाठी निवडली. तीही परंपरेचा सत्वांश आपापल्या प्रातिभ धर्मानुसार स्वतंत्रपणे पुढे नेणाऱ्या माणसांचीच कथा आहे. मी त्या प्रयोगाशी संबंधित अशा सर्वांचं स्वागत करते. दरवर्षी 21 जुलैला या प्रकारे एका बाजूला अण्णांच्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण किंवा नव्याने अण्णांच्या संहितांमधून एखादं पुस्तक सिद्ध करणं हे आम्ही सातत्याने करत आलो आहोत. पण त्याचबरोबर अण्णांच्या अध्ययन दृष्टीशी संवादी अशा एखाद्या ललित कलांच्या क्षेत्रातल्या प्रयोगाचंही आयोजन आम्ही आजवर करत आलो आहोत. आजचा प्रयोग हा त्याच दृष्टीची साक्ष देणारा आहे असं तुमच्या लक्षात येईल. मी त्या प्रयोगासाठी आलेल्या आणि त्या प्रयोगाच्यासाठी कष्ट करणाऱ्या, तो प्रयोग सिद्ध करणाऱ्या सर्वांचंही मनापासून स्वागत करते आणि थांबते.